तर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील ऋतू तावडेंवर टीका केली आहे। मुंबईमध्ये पुन्हा व्हीआयपी संस्कृतीची एंट्री झाली का असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे। बंदी आहे तर नक्की कोणाच्या सांगण्याने तुम्ही तो लावलात? मागच्या वेळेला पत्र दिलात बदलीचं, ज्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी स्टे आणलंय ते उठवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात। मुळामध्ये तुम्हाला तो अधिकार आहे का? आणि तुमच्याच यांनी केंद्रातून आलेले निर्णय, राज्यातून आलेल्या निर्णयाला तुम्ही जर साफ नकार देत असाल कृतीतून, लिखाणातून, म्हणजे पत्राद्वारा, तर मला वाटतं याचं काय करायचं काय? आणि लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का? आणि तुम्ही विचारताय की ह्याच्या आधी महापौर दिसले नाही। खरंच तुमच्या प्रश्नाला उत्तर देते, तुमच्या कृतीसारखे महापौर कधीच दिसले नाही मुंबईला। मुंबईकरांना महापौर दिसले ते मुंबईकरांसाठी झटणारे महापौर दिसले, असे चुकीच्या कृती करणाऱ्या महापौर कधीच दिसल्या नाही। मला असं वाटतं मी त्याची माहिती घेतली। लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता। त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे। त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे। त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे। मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे। अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही।